तू हा विठ्ठल बनवा 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 तू हा विठ्ठल बनवा विठ्ठल बनवा हरी जय 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 राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण
साठविला रे साठविला रे साठविला
साठविला हरी जी हृदय मंदिरे त्यांचे सरली रजार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार तो का म्हणे हरी काय न देवरी त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार समजन सरोजम सांगरणीला जगन गीत पाणी मंडन मंडना धरुण तुलसी माला कंज नेत्र सदय देवलास विठ्ठल चिंतया पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतान त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर त्रिपुटी साधी त्रिपुटी वसे स्वामीचा स्वामी कृष्ण दडिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी आनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपाल गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वर तयाची चरणावरू साष्टांग नमन विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या जीवाला मानवी जीवनाची सफलता नेमकी कशात आहे ते या अभंगामध्ये प्रस्तुत करतात प्रतिपादन करतात कधी मानवी जीवन सफल होईल ज्या वेळेला पहिली अवस्था सांगितली का तो हरी आपल्या हातात यावा हातात घेणे बोलायला सोपे करायला कठीण आहे त्या वेळेला हातात येतो जितकं प्रेम तुम्ही संसारावर करता तेवढं प्रेम जर परमार्थावर केलं तर मग मात्र तो तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही नाथ बाबाची बोली आहे भागवत
द्रव्यालागी सर्वार्थता जैसे कष्ट ती सर्वता तैसा जरी कोणी कष्टे परमार्था परब्रह्म तत्वता खेळणे होय गा हातातलं खेळणं होईल तुमच्या मग जितकं संसारावर प्रेम करतात तेवढं आम्ही देवावर कधीच केलं नाही आपल्या बाजूला जमीन विक्री निघाली आपण व्याजाला काढून पाहुणे रावळे काही होईल पण जमीन सोडत नाही जसं जमीन विक्री निघली का आपण घेतोच काही कुठं नाही करू तसं गावात सप्ताह आला नसले आपल्याकडे तर व्याजानं काढून का होईना पण आपण दिल्याशिवाय राहत नाही ऐकून राहिले हा दोन्हीतला फरक आहे म्हणून आमच्या हातात तो येत इथं आमची मोठी फसगत आहे संकल्पवी माया संसाराची देवा आवडते भक्तीची थोर देवाला आवडणारी भक्ती घडत नाही म्हणून तो आमच्या हातात येते एकदा का हातात आला मग कशाची चिंता राहणार कशाची चिंता नाही अहो जन्म मरणाचीच काय मला वाटतं हिकडच्या पेक्षा इकडं पटकन कळत एकदा फक्त तो हातात आला पाहिजे तो का हातात आला मग सासूची भीती नाही सासऱ्याची नाही दिराची नाही जावाचं काय चोरी झाल्या दोन तुम्ही आम्ही कुणाचीच भीती अरे परका जीव हातात आला तर कुणाची भीती राहत नाही ज्या दिवशी ब्रह्मांडाचा मालक हातात येईल त्या दिवशी कशाची चिंता नाही फक्त जबाबदारी एक आहे आपली आपण आवडीने प्रेमाने श्रद्धेने त्याचं चिंतन करणं जे चिंतन करतात त्यांना चिंता करायची गरज नाही मग त्यांची चिंता त्याला आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे त्याची सर्व चिंता करायची गरज नाही चिंतन करायचं आणि त्याचं ब्रीद आहे जो माझ्या चिंतनाकडे वळाला का त्याला पहिलं तीराला नेण्याची प्रतिज्ञाच मी केली अनन्या चिंतयन्तो मामेजना परिउपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाब त्याचा योग क्षेम एवढंच नाही माऊली तर अशी धारदार ओवी टाकतात जो माझ्याकडे वळाला त्याला जर कुठं म्हणजे पहिल्या तीराला जाण्याकरता मी स्वतः ड्रायव्हर बनतो वाटदावी करी धरोनिया वाटदावी करी धरोनिया वाटदावी करी धरोनिया वाटदावी करी धरोनिया योग शब्दाचे ते जाणे जड भारे वाटदावी करी धरोनिया वाटदावी करी धरोनिया योग शब्दाचे जाणे जड भारे वाटदावी करी धरोनिया वाटदावी करी धरोनिया हाताला धरून रस्त्याला लावलं पहिल्या तीराला नेण्याचं वर्णन ज्ञानोबा ज्ञानेश्वर करतात नामाच्या सहस्रवरी हे नावालिया अवधारी सजुनिया संसारी मी स्वतः त्याला पहिलं तीराला घेऊन जातो किती दिवसांना वर्षांना तुमचं डोकं दुखतंय माझं पण दुखतंय समजा असं ग्रहित धरा
आणि गोळी घ्या, किती वेळ लागतो शरीरात प्रक्रिया व्हायला? 15 मिनिटं लागतील का? पण नामाची, भगवंताच्या शरणागतीची, भक्तीची ताकद इतकी महान आहे. तुम्ही ज्या क्षणाला वळाले त्या क्षणाला ते एक वटोनी जे क्षणी अनुसरले का माझी वळणी, तेव्हा चित्तायाची चिंतवणी मजची पडे तुझी चिंता त्याशी. हातात आला मग कैची भय चिंता. पण उंच अवस्था त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायचं. हृदयरूपी मंदिरामध्ये साठवायचं ही उंच अवस्था. साठवता येतो, अनेकाने साठवला. कुणी कुणी जेवढे जेवढे उदाहरण बसेल तेवढे तेवढे मी सांगतो. पण या ठिकाणी हृदयामध्ये साठवला, त्यांची इर्धार थांबते, त्यांचा व्यापार सफल होतो. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू. काय कारण आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या आगा कर्मे जाई, तरी ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका पाप पुण्य करून हे जन्माला येण्याची कारण. मग भजन करणारा, नामचिंतन करणारा, त्याला वासना नसते, असते. मग पण वासनेतला फरक सांगितला. वासनाच हरिरूप बनते, ते जे झाले अंगे हरिरूप. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू राहत नाही. त्यांची एल्हार थांबते आणि त्यांचा व्यापार सफल होतो. बरं का विठाला? अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडल्याच्या निमित्ताने या ठिकाणी बोलतोय. सर्वांना ज्ञात आहे आपल्या या पवित्र प्रशस्त अशा इंदापूर तालुक्यातील समस्त रायकर परिवार आणि हे गलांडवाडी ना माळवाडी या ठिकाणी बाबाई बाई पंढरीनाथ रायकर आणि रुक्मिण बाबासो रतन महादेव, सुनीता दत्तात्रेय, बाबासो पंढरीनाथ, श्री महादेव पंढरीनाथ, दत्तात्रेय पंढरीनाथ असा हा समस्त रायकर परिवार माळवाडी एक नंबर. आणि या निमित्तानं उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित यादी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्त परिणामचे अमोल महाराज असतील, त्यानंतर इंडियन आयडल म्हणून फेमस असलेले आमचे मित्र अविनाश महाराज या ठिकाणी गोड असा आवाज आहे. त्यानंतर गोड असा मृदंग वाजवणारे मारुती महाराज पुरी असा मोकळा चालत टन पटवा समस्त भजनी मंडळ यांच्या माध्यमातून आलो. माऊली काय श्रीकांत महाराज आणि आमचे रामेश्वर महाराज आमचे मित्र यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला. तुम्ही माझ्या समोर सगळे उपस्थित श्रेष्ठ आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय हरिभक्त परिणामचे माऊली महाराज साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, सांगायचं काम नाही, गोड असं सिस्टीम त्यांची आहे. सगळे श्रीकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आपल्या चरणावर नतमस्तक होतो. सुंदर असे चोपदार इकडे लक्ष द्या. फार थोड्या कमी वेळेमध्ये तुम्हाला बरं वाटेल असं नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन सांगतो. फक्त लक्षपूर्वक काय काय इकडे मनुष्य शरीर मिळालं, काहीतरी करण्याकरता मिळालं. काय करण्याकरता? भगवंताने आपल्याला भजनाकरता हा देह दिला. मग भजनाकरता आम्ही जर आलेलो असेल तर आम्ही हा देह किती वेळ, आम्ही दिवसातून किती वेळ त्याचं भजन करतो, किती चिंतन करतो, किती परोपकार करतो. काय दिवसभरामध्ये आमच्याकडून काही पुण्य घडतंय का? कधी आपण सिंहावलोकन केलंय का? संध्याकाळी झोपताना आम्ही चांगलं काही केलंय का? शिवपुराण तर असं सांगतं, असा दिवसच माळू नये ज्या दिवशी तुम्ही कोणाला दानच केलं नाही. काहीतरी दान करा. असा दिवस माळू देऊ नका. एक 6 महिने नित्यनेम ठेवा, त्याच्यानंतर बघा तुमच्या जीवनात काय बदल होतो. भगवंताने हा देह आम्हाला दिला. बरं, मग त्याची शरणागती करण्याकरता भगवंताने इतर शरीरापेक्षा विशेषत्वानं जे शरणागती करता आवश्यक आहे ते या शरीरात. इतर शरीर प्राण्यांना इंद्रिय आहे, आपल्याला इंद्रिय दिली, परंतु इतर ठिकाणी जर पाहिलं पशु पक्ष्यांचा तर भोगा यातनम शरीरम, भोगाचं साधन शरीर आहे. पशु पक्ष्याला पाप पुण्य कळत नाही, पण आम्हाला मात्र काय खावं काय खाऊ नये, काय पिल्यानंतर घरी जाता येणार नाही हे नक्की कळतं. हे मनुष्य शरीर आहे. बाबुले मनुष्य दे निज ज्ञान घातले
जेने ज्ञानी रे विदे पाय पावती हे रे ज्या ज्ञानाच्या योगाने ज्ञाता नेय स्वरूपाला देही विदेही अवस्थेला प्राप्त होता असं ज्ञान भगवंतांनी या शरीरामध्ये टाकलेलं आहे. का गप्प बसावं आपण? सगळ्यात पहिलं इंद्रिय दिले भगवंताला जोडण्याकरता, नारायण जोडण्याकरता इंद्रिय दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण जेने तू जोडसी म्हणून इंद्रिय हात पाय कान दिले. त्याच्याकरता ही सकल इंद्रिय आहे. आता प्रत्येक इंद्रियाची जागा किती योग्य निवडली, कधी कल्पना केली का? बघा, हात किती योग्य जागेवर आहे, डोळे किती योग्य जागेवर आहे, कान किती योग्य जागेवर आहे. बरं हेच हात असे गुडघ्याजवळ दिले असते खाली, काय करता आलं असतं? काय भगवंताची बघा ना तुम्ही किती सुंदर योजना आहे. इतर सगळे मॉडेल आडवे बनवले, मनुष्य शरीर उभं बनवलं. त्यातल्या त्या सगळ्यात महत्वाचा अवयव आहे डोळा. या शरीराचं महत्व ज्याने वाढवलं सौंदर्य त्याला डोळा म्हणतात. आणि डोळ्याची जागा किती योग्य आहे, कधी कल्पना केली आपण? हे डोळे जर असे इथं दिले असते टमाट्या बटाट्या सारखे, चाललं नसतं. अहो शेतात जाता जाता येड्या बाबळीची फाटी लागून कधी डोळा गेला असता? काय भगवंताने काळजी घेतली डोळा बसवत असताना. बरं हे डोळे, असा एक डोळा इथे एक डोळा मागे. तुम्ही आता कुंभमेळ्याला आले नाशिक, एक डोळा पुढे एक डोळा पाठीमागे. तुम्ही स्नान करायला उतरले, कपडे काढले, माणूस राखण ठेवायची गरज आहे का कपड्याला? मागचा डोळा आहे पाहायला कपडे. तुम्ही उतरले, स्नान करायला लागले, एखाद्यानं उचलले कपडे खाली. काय भगवंताची योजना आहे बघा ना. खड्डा तयार केला आणि त्याच्यात डोळा बसवला. साईडने हाडं निर्माण केली, समोरून आलेला फटका डोळ्यावर बसत नाही. पापण्या निर्माण केल्या, भोया निर्माण केल्या, भोयावरती केस निर्माण केले. अलीकडे सुशिक्षित लोक सांगतात देवाला काय कळत नाही, भोयावरती केस निर्माण केले, त्याच्यामुळे सौंदर्यात बिघाड झाला म्हणतात. आम्ही त्यांना सांगत असतो जरा वस्तारा मारून पहा कसं ब्रह्मगिरीवर माकड दिसते. या भोया जे निर्माण केल्या त्याच्याकरता शेतात काम करावं लागलं. मग कळतं भोया कशा करतात. डोक्यात आलेला घाम डायरेक्ट डोळ्यात जात नाही, याला वायफर मार. किती काळजी माझ्या भगवंताने घेतली. जेने आजीव दिला दान तयाची करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे, जो या देव रे जाती. जेने हा जीव दिला दान म्हणून मिळालेलं शरीर त्याच्या कामाकरता आहे. त्याचं काम मी तुम्ही म्हणाल डोळ्याचं काय आलं मध्ये? अभंगाकडे इथूनच जाणार. डोळा हा महत्वाचा अवयव आहे. म्हणून तर मला वाटतं 3 माकडं सांगितली होती महात्मा गांधी. 3 माकडं, त्याच्यामध्ये एक डोळा. डोळ्याचा विषय कानाचा आहे, निथळचा आहे, असं जुन्या लोकांच्या लक्षात. आता बरंच जुनं कविता वगैरे राहिल्या, सगळं अभ्यासक्रमही बदलला. मला त्याच्यावर बोलायचं नाही, माझ्या कामापुरतं घ्यायचं. डोळा महत्वाचा अवयव. या डोळ्याची सार्थकता सगळ्यात प्रथमतः इथून माणसाच्या वागण्यात बदल होतो. इथून तुमच्याकडे कसं आहे कोणास ठाव, डोळे बोलतात. डोळे बोलतात. इकडे बोलता की नाही मला माहिती नाही, पण नाशिकला मात्र बोलतात. कसे बोलतात? घरी पाहुणा आला का चहा ठेवायचा का नाही ठेवायचा हे पतीचे डोळे पत्नीला सांगत असतात. मग बोलत नाही का डोळे? बरोबर डोळे बोलतात. खूप काही भाव सांगतात डोळे. पण या डोळ्याची सार्थकता, या डोळ्याचीच नाही तर जीवनाची सार्थकता इथं अटकलेली. मी प्रमाण सांगणं मोगम नाही बोलणार. जीवनाचा व्यापार सफल करायचा असेल ना तर फक्त त्या पंढरपूरच्या मालकाला पहा, त्याला नजरेमध्ये साठवा आणि मरणाच्या वेळी आठवा. हा भाव डोळ्यांचा. कारण डोळे जे जे पाहतात त्याचा त्याचा ठसा इथं उमटतो. काय प्रमाण? देखेला डोळा बैसला मनी, आणि मग जे पाहिलं का ते इथं उमटतं, आणि जे इथं असलं का तेच बाहेर पडतं. तोची वदनी उच्चार. म्हणून चांगलं पहा. डोळ्याचा भाव. या डोळ्यांनी, डोळे कशा करता तर त्याला पाहण्याकरता दिले. डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाची. मला वाटतं वृंदावनला जर गेला असेल ना, असलं इतकं गोड भजन ती लोक गायचे. आधी माझी कथा झाली तिथं. तर तुम्ही कंसाचा बंदी खाना, त्याच्यावरती भगवंताचं मंदिर आहे, कृष्ण परमात्म्याचं. त्याला मोराच्या पिसाचा टोप आहे.
15 मिनिटं नजर हटत नाही, इतका गोंडस तो. त्याला पाहावंच वाटतं ती बासरी, वेगवेगळे कलर भरलेले त्याच्यात, आणि मग त्याला पाहिलं का म्हणावं वाटतं. मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए, मेरे नैना मेरे नैना मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए. किसी को पीने का शौक है, किसी को पिलाने का शौक है, हमें तो बस कृष्ण के नैनों से नैन मिलाने का शौक है. मेरे नैना मेरे नैना लड़ गए. जब बिहारी से बाकी बिहारी से उन्हीं से नैना लड़ गए, 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 लड़ गए, लड़ गए, लड़ गए. मेरे नैना मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए. ऐसी छवि देखी मैंने वृंदावन, मोर मुकुट पे अड़ गए, अरे अड़ गए अड़ गए अड़ गए, मेरे नैना लड़ गए, मेरे नैना लड़ गए. डोळ्याचा इथं इथं साठवल्या जातं, म्हणून चांगलं पाहत जा. सुरुवातच अशी करा का ज्या माणसाला पाहिलं, काही माणसाला पाहिलं का आनंद वाटतो बघा असा असतो, काही माणसाचे चेहरेच असे असतात का पाहिलं का असं वाटतं आपण होऊन बोलावं, पण काही काहीला पावाच वाटत, इतके गंभीर चेहरे असतात त्याचे चेहरे. गुरुवर्य रामभाऊ बाबाचं वाक्य माझ्या पदरचं नाही, ते म्हणतात लय माळा घातल्या आणि लय मोठा गण लावला आणि चेहरा जर हसता नसला तर समजायचं भाडवा चिंतन करत. डोळ्याने चांगलं पहा, म्हणून चांगलं जे जे दिसल ते इथं देखिला डोळा बैसला, नाहीतर मग इथं काय बसलेलं काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या, बडी लंबी चौडी लाईन आहे. त्याच्यामुळं तर भगवान इथं येत नाही, हे खरं कारण आहे. लय गबाळ भरलं नाव इथं, बरं एक बरं आहे अजून अविनाश बाबा, एक्सरेमध्ये तुमच्या आतमध्ये काय चाललेलं हे येत नाही म्हणून बरं. नाही तर ते का जर खरं बाहेर आलं ना, लय नाते तुटतील. जर दिसायला लागलं का तुमच्या इथं काय काय चाललं होतं म्हणून, ते येत नाही एक्सरेत म्हणून बरं. अहो लय गबाळ इथं भरून ठेवला. काम क्रोधाच्या उकिरड्यावर बसायला जगाचा मालक रिकामा नाही. आपण इथं बसलो कीर्तनामध्ये तरी खाली जागा ओली आहे का, ताडपत्री स्वच्छ आहे का पाहून बसलो आपण. हा मरका जीव जर बसण्याकरता चांगली जागा पाहतो, जगाचा मालक काय बावळते होय उकिरड्यावर बसायला काम क्रोधाच्या. आणि हे 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 किती घातक आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा राय हे ज्ञान निरीजे भुजंग विषय जेवा वजन मारी मारे गेला हे मा हे कर्नाटकी काढता हे तिन्ही जवळ लागत तवरी
माझे कानाची नाही ऐकते देव, इतके कठीण आहे. काम क्रोध लोभ याची गरज नाही असं नाही, आपण संसारिक आहे. पण एक चित्र मी तुमच्या डोळ्यापुढे उभं करतो, तेवढं कोणाचं आहे मला सांगा. भला मोठा जाटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा जटेतून, गंगा डोक्यावर, अर्धचंद्र कपाळावर, भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं, व्याघ्र चर्म नेसे. वाह, टाळ्या वाजवा त्या लेकरा करता. अहो, हे कीर्तनाची गरज खरं ह्यांनाच आहे. ह्यांनीच ऐकलं पाहिजे ना, कारण नरकात काय काय दुःख भोगावं लागतं हे जर बालवयात कळालं ना तर रस्ता योग्य सापडेल बघा. याची गरज आहे कीर्तनाची. या लेकरांना, म्हाताऱ्या माणसाचं काय, ते कीर्तन ऐकून सुधारणार, तमाशा पाहून बिघडणार. विडाला त्रिशूळ ना, त्रिशूळ काय सांगतो? काम क्रोध लोभ हे हातात ठेवा, हाताबाहेर जाऊ देऊ नका. नाही लक्षात आलं? अजून जवळचं बोलतो. कामाची गरज आहे, कामी बनू नका. लोभाची गरज आहे, लोभी बनू नका. क्रोधाची गरज आहे, क्रोधी बनू नका. तिन्हीची गरज आहे, पण त्यांना इतका आहारी जाऊ नका का इथं तेच भरलेलं राहील. त्याकरता पहिली गोष्ट, याला जर निर्मळ करायचं असेल तर फक्त भक्ती काम करते. इतर कशानेच निर्मळ होत. बरं साधं गणित आहे, आपला ग्रामीण भागात कळलं असं बोलतो. दोघा भावाचे बंगले झाले, मध्ये तिसऱ्याचा बंगला नाही. त्याच्या मनात एक खंत, इथंच सांगतोय बरं का, इथं खंत आहे. काय? दोघाचे पण आपला बंगलाच नाही. इथे बरं का ते चाललं. आणि मग झाला याचा बंगला झाला. इतका आनंद घरभरणीच्या दिवशी, वास्तुशांतीच्या दिवशी आनंद चेहऱ्यावर प्रगट व्हायचा. किती दिवस राहतो आनंद? कायम स्वरूपी नाही. घराचा जर आनंद असता तर कायम राहिला असता की नाही? याचा अर्थ तो आनंद घराचा नाही, मग कशाचा? त्याने इथं वासनेचा खुटा ठोकलेला होता का बंगला असावा. आणि ज्या दिवशी वास्तू शांती ना त्या दिवशी तो निघाला. बंगल्याचा आनंद नाही, तो वासनेचा खुटा निघाला चित्तातून. याचा आम्ही असे किती ठोकून घेतले असतील, ट्रका कमी पडतील इतक्या भरतील, इतके ठोकून घेतले. मावाला कधी बंगल्याचा आनंद, दुसरा खुटा ठोकून घेतला. 4 व्हीलर नाही बंगला. हे असंच चाललेलं राहिलं तर कधी निर्मळ राहणार. त्याकरता भक्ती काय काम करते? तुमच्या अंतःकरणाला, चित्ताला सजवते. कसं सजवते? देवाला जसं पाहिजे तसं अंतःकरण सुपीक बनवते. आणि मग एकदा देवाला जसं पाहिजे, कसं पाहिजे देवाला? निर्मळ पाहिजे. आणि एकदा का चित्त निर्मळ झालं का मग जगाचा मालक घुसखोरी करतो. येऊनी गोपाळ राहे ते देव, येऊनी गोपाळ राहे ते देव, येऊनी गोपाळ राहे ते देव, येऊनी गोपाळ राहे ते देव. तुका माझे चित्त करावे निर्मळ, तुका माझे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ भक्ती काय काय नुसतं चित्त निर्मळ करते आणि थांबते असं नाही. भक्ती लई काम करते. काय काय काम करते? करा हरी भक्ती, परलोका येईल कामा. आणि ज्यांच्या पासून सोडवण्याकरता इतर काहीच कामाला येत नाही तिथं भक्ती काम. म्हणून भक्ती करा. माझी भक्ती विना जळो ते
अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय दगड काय कमी भक्ती जर नसेल तर नाही तरी काय थोडी श्वान शुकर रे बाबा भक्तीची नितांत गरज आहे. माफी मागून बोलतो ज्याच्या जीवनात भक्ती नाही ना नाद बाबा म्हणतात का रे हा पाचीच्या दिवशी कसा गेला सटविने नेला प्रमाणे नो गंभीर करणार भक्तिवीन पशु कशाची वाढला पशु कशाची वाढला भक्तिवीन पशु कशाची वाढला भक्तिवीन पशु कशाची वाढला सटविने नेला कंस नाही सटविने नेला कंस नाही सटविने नेला कंस नाही सोडवायला भक्ती कामात येते तिथं म्हणून करा भक्ती करा चिंतन करा त्याचं शरणागती करा त्याचं नाम घ्या. काय करता अहो इथं नाही हरिपाठात इतकं गोड लिहिलं नाथ बाबांनी अनेक यातना यम करविल कोण सोडविल ते तुझला हरिमुखी गाता हरपली चिंता पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू हरिमुखी गाता हरपली चिंता काय काय ते भक्ती अहो आपल्याला इथून नेतात यमपुरीला आणि मग यमाच्या हातात हा सुरा असतो उघडा आता काशी खडी आणि मग तो यम असे सटके आणतो आणि तिथं चित्रगुप्ताला सांगतो हे आणले बरं का कुठलचे माळवाडी एक नंबर काय जरा बघा बरं यांनी काय काय केलेले मग ते विचारतो आपल्याला चित्रगुप्त फाईल काढतो का रे भक्तीनं दुमदुमलेला असा इंदापूर तालुका सदन हा परिसर तिथं तुला जन्माला घातलं कधी सप्त्याला गेलता नाही देसाची बरं वरंगणी दिलती का कधी जो द्यायला चालला होता त्याचा हात धरून घेतला चालत्या गाडीची खिळका आणणारा हा घ्यायला आतल्या रूम मध्ये तिथं सांगतो यातना भोगणे यमपुरी यातना भोगणे यमपुरी पहिली शिक्षा त्याला काय शिक्षा इकडे मी गोष्ट नाही सांगत एक होता राजा त्यान खाल्ला बाजू का शास्त्र सांगतो काशी खंड हे तर व्यासांचं वाङ्मय मानावंच लागलं ना आपल्याला कारण माऊली म्हणतात व्यासांचा मागोवा मग त्यांचं वाङ्मय काय का पहिली शिक्षा तप्त लोखंडाच्या खेड्यावरून नंग्या पावलांना चालायचं पायात काहीच इथं सूट मिळते कधी चपला गोरगरीबाला दान करा आणि जर दुसऱ्याच्या हल्ल्यास तर डबल चक्कर असेल कल्पना करायला काय हरकत आहे. दुसरी शिक्षा त्याला अग्निस्तंभाला मिठी नाथाचं प्रमाण तूप भरायचं प्रमाण मग इथं कधी सूट मिळते वस्त्रदान याच्याकरता वस्त्रदान हा वस्त्रदान करताना चांगलं करा टंगळ मंगळ करू नका दान करत असताना चांगलं ते दान ठरलं पण तेही कुठं करा रोगायशा द्याव्या वल्ली जेने झाली म्हणजे ज्याला गरज आहे तिथं दान करा तर दान ठरतं
लोक दान करतात पण जे संसारात उपयोगाचं नाही ते पारमार्थात दान. किडक्या सुपाऱ्या, खौड बदाम, सडकं नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, जे चांगल्या वस्तू लोक दान करत नाही. मी बाबा शिवपुराणे ग्रंथावरती दक्षिणा येतात. दक्षिणा या मायमावल्या टाकतात, 50 रुपये 100 रुपये अशा टाकतात. आणि मिळालेल्या दक्षिणेतला, हे कॅमेरा चाललेला आहे लाईव्ह, जबाबदारीने बोलतो, मिळालेल्या दक्षिणेतला 1 रुपया देखील मी माझ्या प्रपंचातला खरंच तुमच्या घेतलेला खरचलेला नाही. जशाच्या तसे ठेवले. आलेले दक्षिणा 4 लाख रुपये जमले. कीर्तनाचे 4 लाख लोकांनी मदत केली. 21 लाखाचं काशी विश्वेश्वर महादेव आणि आजही अजून मिळालेल्या दक्षिणेतला रुपया नाही खर्च. का तुम्ही दिलेल्या दक्षिणा आम्ही जर प्रपंचात खर्चायच्या नरकात नाही का जावं लागणार? विठाला त्याच्यावर दक्षिणा त्याच्यात नोटा आलेल्या असतात. तुम्ही जर म्हणत असाल तर मी काही राखून ठेवलेल्या बऱ्याच अशा काही चुरगळलेल्या, दोन झालेल्या, नंबर उडालेल्या, एक नोट अशी गमतीची अर्धी 100ची आणि अर्धी 50ची चिकटवलेली. मी आजही संभ्रमात आहे, सांभाळ करतो मी तिचा, कारण मी संभ्रमात येणार 150 म्हणू का 75 म्हणू. चांगल्या वस्तू लोक वस्त्र दान करायचं, चांगलं करा, इथं सूट मिळते. अहो सगळ्या शिक्षा जर सांगत बसलो ना काशी खंडातल्या, इथंच कीर्तन जाईल, कामापुरतं घ्यायचं. मग कोण कामाला येतो सोडवायला? भक्ती कामाला. चला पुढं, भक्ती तिथंही कामाला येते आणि इथं सुद्धा भक्ती कामाला येते. काय त्याचं नाव घेऊन भक्ती जर केली ना, ज्या समाधानाकरता तुम्ही रात्रंदिवस हाडाची काढ परिश्रम घेताय ना, ते समाधान मिळवून देते. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान भक्ती देते. चित्तामध्ये भगवान येऊन बसेल असं त्याला सुचते. परलोकात देखील भक्ती कामाला येते. म्हणून भक्ती करा, भक्ती करा. भक्तीच्या माध्यमातून तो आत साठवला जातो. हे तुकोबरायाचं मत अभंगाच्या पहिल्या साठविला रे, साठविला रे, साठविला, साठविला, साठविला रे, साठविला, साठविला रे, साठविला. व्यवहार असा आहे, ज्याची वस्तू ठेवायची ती पाहिजे लहान आणि ज्याच्या ठेवायची ती पाहिजे मोठी. इथं उलट आहे. हृदय जर म्हणाल तर फार छोट आहे आणि जो हारी साठवायचा तो किती मोठा आहे. बळीराजाच्या दारापुढचं चित्र डोळ्यापुढं आणि आतळ वितळ सुतळ सातळ महातळ एका पावलामध्ये आठवणारा केवढा मोठा हरी. आणि इथं साठवता येईल का? आला नसता साठवता तर कुणी साठवला नसता. पण साठवलेला उदाहरण क्रमांक 1 परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका. आणि या गंगाखेडला दमा आणि करंटूबाई नावाचं दाम्पत्य पंढरपूरचे पांडुरंगाचे निश्चित भक्त आहे. प्रत्येक वारीला यावं, पांडुरंगाला नवस करावं, दर्शन घ्यावं, परत निघावं. एका वारीला खंत अंतकरणामध्ये होती, पांडुरंगा परमात्म्या आमच्या नंतर कुळामध्ये वारी चालवणार कोणी नाही असा परमार्थिक मुलगा जर असता मला तर किती बरं झालं असतं. संसारिक नको, बरं झालं विषय निघाला. थोडस इकडं लक्ष द्या आणि एवढं जरा अंडरलाईन करून ठेवा. माझ्या मते अंडरलाईन नाही, स्टेटस ठेवा. स्टेटस ठेवा. स्टेटस मोबाईलला नका ठेवा. मोबाईलचा स्टेटस दुसऱ्या करता असतो आणि तेही ज्याच्या करता ठेवला त्यांना नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. म्हणून मोबाईलला नका ठेवू, इथं करून ठेवा. आईनं मुलाला जन्म देणं हे आईचं आई पण भागवत.
प्रथम स्कंदात श्लोक आलेला त्याचा उत्तरार्ध सांगतो, कामापुरता घेतो. जननी जन्मसु मिथ्याः, त्या आईचा जन्म व्यर्थ आहे ज्या आईनं दुराचारी मुलगा जन्माला घातला, पापी मुलगा जन्माला घातला, व्यसनी मुलगा जन्माला घातला, परस्त्रीवर टपलेला मुलगा जन्माला घातला, परधनावर टपलेला मुलगा जन्माला घातला. व्यर्थ आहे त्या माऊलीचा जन्म व्यर्थ सांगितला. पण ती माऊली धन्य आहे का ज्या माऊलीनं आईनं मुलाला जन्म देणं हे आई पण नाही, जन्म दिल्यानंतर त्याला भगवंताचा भक्त बनवणं हे आईचा आई पण आहे. हे भागवत सांगतात. जन्मच द्यायचा ना, भक्त दाता शूर, नाहीतर नाही जन्माला घातलेला बाप. प्रमाण कठीण जरा म्हणून बोलत नाही. म्हणून विनंती आहे, मुलगा चांगला जर निघला तर आई बापाला धन्यता आहे, आणि वाईट निघला तर दोष आई बापालाच आहे. मला वाटतं असं नाही करणार. एखादं जर असं गावातून चाललं उद्योग करणार, लोक असं नाही म्हणत हे कोण चाललं, असं नाही म्हणत. लोक असं नाही म्हणत हे कोण आहे असं म्हणत नाही. काय म्हणतात, कोणाचं आहे रे हे? नाही, आता मोबाईल तसे निघले, ते घेतल्याशिवाय गप बसत नाही. भेटाला जाऊ द्या, आपण जिथे तिथे या पटकन. मुलगा जर सुशील जन्माला आला तर आई पुण्यवान, चतुर मुलगा जन्माला आला बाप पुण्यवान, दानशूर जन्माला आला त्याचे वंशज पुण्यवान, आणि स्वतः भाग्यवान जन्माला आला तर स्वतःच पुण्य त्याचं. श्लोक आहे बरं का. आता हा ऐकायला मजा वाटली, पण एक डायरेक्ट उलटा, डायरेक्ट एकदा हा सांगतो मग उलटा सांगतो. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्दा दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आता उन्मत्त मुलगा जन्माला आला, आईचं पाप, माफी मागू ना, श्लोक येतासाठी करतो. उन्मत्त जन्माला आला, आईचं पाप. मूर्ख जन्माला आला, बापाचं पाप. मक्खीचूर जर जन्माला आला तो वंशच त्याचे. आणि जर आभागी जन्माला आला तर स्वतःचा पाप. उन्मत्त मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, दातव्य वंश दोषेन, आत्मदोषेन अभाग्य. म्हणून काही काही माणसं फक्त कळावा काय, आपला सप्ताह सुरू होणारी, अहो कधी सप्ताह ते पाहत नाही तारीख, लगेच खिशात हात घालतो, लगेच वर्गणी देऊन मोकळं होतं. वंशज पुण्यवान. काही काहीच्या दारामध्ये लई वेळेत जा, सप्ताह सुरू झाला, व्हायचाय सुरू, अगोदर तुम्ही का वर्गणी ते म्हणणार अजून कुठं सुरू झाला, बरं सुरू झाल्यावर जा, आताच तर सुरू झाला, बरं काल्याचं काय झाला आता सप्ताह. समजायचं आमच्या भागात काही मक्खीचूस लोक, मक्खीचूस. तुमच्याकडे नाही, तुमचा भाग दानशूर आहे, आमच्याकडचं बोलतो कारण मला थांबायचं ना अजून 1-1.5 तास इथं. मक्खीचूस लोक, मक्खीचूस माहिती ना, तुपात जर माशी पडली तर आधी चोखणार मग फेकणार, याला म्हणतात मक्खीचूस. मला वाटतं विष्णुपुराण श्लोक. आणि 10 कन्या समोत्तरू झाड, म्हणजे 10 मुलाच्या समान एक मुलगी असते, आणि 10 मुलीच्या समान एक झाड असतं. इतकं जीव लावा झाडाला, इतका गोड श्लोक. आता तो मोठा श्लोक कामापुरतं घेतलं. आणि मुलगा नाही मुलगी होईल, आनंद झाला. 7 वर्षाची झाली, मायबाप दिंडीत निघाले, म्हणे बाबा मी येऊ का तुमच्या बरोबर, चल की म्हटले. आणि दिंडीमध्ये भजन चाललेलं, तालामध्ये नाचणं, फुगड्या खेळणं, रंगून गेली. पंढरपूरला पांडुरंगाला पाहिलं डोळे भरून, बस देवा आता तुला सोडून जाणार नाही, आता दृष्टी पुढे बस तुला पाहत राहणार देवा. आणि ज्याने खरंच पाहिलं त्याला ते परतच येत नाही, गेले नाही आले परत. आपण
त्याने का झडपलं, कारण हे भूत आहे पंढरीचं मोठं, ते झडपित माणसाला झडपलं आणि म्हणे बाबा आता मला परत नाही यायचं. स्वप्नाची आठवण झाली. काय नाव तिचं? जनाबाई. म्हणले आता परत नाही यायचं बाबा. स्वप्न होतं, दामू शेट्टीला देऊन टाकलं. सडा समर्जन रांगोळी दळायला बसावं जात्यावरती, आणि मग जगाच्या मालकानं दळण्याकरता विटेवरून उडी टाकावी आणि जनाबाईच्या जवळ जाऊन मला दडू लागू दिला. कारण जनाबाई देवाचं नाव घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करत नव्हती. तुम्हाला कोणतंही काम करायचं ना, एकदा देवाचं नाव घ्या आणि मग तुम्ही कामाला सुरुवात करा. बघा तुमचं काम कडेला नेण्याची जबाबदारी जगाच्या मालकाची. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, मग पाऊल देवाला पाहण्याकरता पहिले सांगितलंय अंतकरण कसं असावं, आणि मग तिथं येतो बरं का. असला अंतकरण होता आमच्या जनाबाईचं. कसा अंतकरण? मृदू सबाई अन्न बनित तैसे सजनाचे चित्त. या अंतकरण ज्या दिवशी होईल ना, लई ओव्या सापडल्या मला माऊलीच्या. जो खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने झाड लावलं त्याला सावली, येणारा जाणारा सावली, आणि कुऱ्हाड घेऊन घाव घालतो. वाह, काय अंतकरण असतं सज्जनाचं. मला वाटतं ह्याला जोडून लगेच संत कवी महिपती महाराजांची उभी आहे भक्ती विजय ग्रंथातली. शत्रु मित्र समान पराचे नेणे दोष गुण, ब्रह्मारूपी भासे हेची लक्ष सज्जनाचे संतांचे. हे अंतकरण आपुले आणि पराचे, त्याच्या खालची ओळी भक्ती विजयाची. बाळ रडता देखो दोन्हीची सारिकीची कळवळ, हे लक्ष सज्जनाचा अंतकरण. पण आमचं तसं नाही, म्हणून तर मन पडली आपलं ते बाबा हा भेद आहे म्हणून. अंतकरण तसं नाही. आणि आमच्या जनाबाईचं अंतकरण इतकं पवित्र लोण्यासारखं. आवाज द्यावा कानाई. जगाचा मालक उडी टाकायचा, दळायला यायचा जात्यावर, आणि मग दळता दळता जनाबाई एखादा अभंग गुणगुणायची. हाविटेवर जाऊन उभा राहिला काय जनाबाई म्हटलेले अभंग याने आठवायचे आणि लिहून काढायचे. आणि बघा एक दिवस ज्ञानोबा राय दर्शनाला आला. भक्ती विजय मधलाच विषय हा. दर्शनाला आल्याबरोबर देवाना पेन आणि कागद लापावला. दर्शन झालं ज्ञानोबा रायाचं, आणि माऊली म्हणे देवा कसली यादी चाललेली, पाहू द्या बरं कोण कोण घेतलं कीर्तनकार. माझ्या ओळखीचा आहे का नाही एखादा, नाही तर साप्ता बंद दाखवा यादी. पाहिलं की काय होतं, अभंग. अभंग लिहिणारा जगाचा मालक आहे, आणि खाली चरण आहे जनी म्हणे. माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले ज्ञानोबारायाच्या. अरे कोणाचा लेखक कोण आहे, कोणाचा कोण आहे, पण जिला दासी म्हणावं, जिला दासी अशा आमच्या जनाबाईचा लेखक ब्रह्मांडाचा मालक आहे. काय अधिकार आहे जनाबाईचा. अभंग ऐकायचा कोणता होता? धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर,
सापडला. जो सापडला तो म्हणतो धरी त्याने लिहावं. आणि काय सांगावं का जनाबाईनं हृदयबंदी खान केला आणि आत विठ्ठल कोंडीला म्हणजे साठविला हरी साठवता येतो. असे बरेच उदाहरण क्रमांक 2 मला वाटतं होणार नाही दुसरा आपल्याकडे. पहिलं दुसऱ्या चरणात जाणार आहे. मग साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. थोडस इकडे लक्ष द्या. हे काय भानगड आहे? पुण्यस्मरण जाणार आहे दुसऱ्या चरणात. पुण्यस्मरण का करावं? हे आज काय आहे? पुण्यस्मरण श्राद्ध का म्हणतात त्याला? आता पितृपक्ष मला वाटतं काल आजच नाही संपलंय काल. हा बरोबर. पितृपक्ष इतका हिंदू धर्म पवित्र आहे आमचा. वर्षातले 15 दिवस आपल्या पितरांकरता काढून ठेवलेले. का? पितृदोष त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता. पितृदोष शिल्लक राहून याच्या करता. आणि आपल्याला एक सोपं सांगून जातो. श्राद्ध कर्म आजच्या दिवशी का करावं लागतं? त्या आत्म्याला नवीन देहाची धारणा होत असते ती आजच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी म्हणजे आता चाललेल्या वेळेत. म्हणून त्या आत्म्याच्या नावानं भगवंताचं काहीतरी गुणगान घडावं म्हणून हे कीर्तनाचं आयोजन असतं. आजच्या दिवशी पितर जेवायला आलेले असतात. बर आता पितर जेवू नये, श्राद्ध कर्म करू नये. कधी कधी घरात पितृदोष शिल्लक असतात. बरं ज्या कुळामध्ये श्राद्ध कर्म केल्या जात नाही त्या कुळामध्ये ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही, वीर माणूस जन्माला येत नाही. म्हणून श्राद्ध कर्म करावं लागतं, विधिवत करावं लागतं. करूनही जर घरामध्ये पितृदोष शिल्लक राहत असतात, पितृदोष तुमच्या कामाचा विषय घरी न्यावर एवढा पितृदोष आहे का तुम्हाला पाहायचा का? लगेच कळल. पा जागेवर मी सांगतो कोणा कोणाला लगेच. ऐका इकडे लक्ष द्या. फक्त असाच ठेवा, प्रगट करू नका. तुम्हाला लगेच कळलं आपल्याला आहे का नाही. मी काही लक्षण सांगतो. पितृदोषाचं पहिलं लक्षण काय? लक्षण विनाकारण घरात भांडणं, हे पहिलं लक्षण. बरं दुसरं लक्षण काय? विवाह झाल्यानंतर लवकर संतती न. तिसरं लक्षण कारण नसताना काही माणसाला डोकं खाजवते. बरं चौथं लक्षण दातानी नख पुरतड. पाचवं लक्षण खुर्चीवर बसला घरात पायाची आडी घातली आणि असा पाय हलवताना दिसला, पितृदोष. आता ह्याच्यातलं एक जरी बसलं तर समजायचं आपल्याला आहे, फक्त प्रगट करू नका. असाच आता तो कसा घालवायचा ते तुम्हाला भीती दाखवून निघून चाललो असं नाही बरं का. कसा घालवायचा ते सुद्धा 100% सांग. अहो लय अवघड असतो. हे बघा ज्या वेळेला आपले पितर आपल्यावर नाराज असतात ना, काय घडतं? आपली उन्नतीच होत नाही. म्हणजे 1200 रुपये असं गोंधळ होतो. म्हणून हे बघा घालवायचं नाही पितृदोष हो म्हणा. फक्त गेला 100% पितृदोष गेला. सकाळी तुमची देवपूजा आटोपली का तुमचं 1 मिनिट मला दिला का? आता एक काम करा, उत्तरेला तोंड करून बसा, हातात पाणी घ्या, दिवा चाललेला आहे असं नाही बसायला. आणि फक्त 1 मिनिट रोज 1 मिनिट हातावर पाणी घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं भजन म्हणा. आणि पाणी सोडताना असं म्हणा की मी 1 मिनिट रामकृष्ण हरी भजन केलं त्याचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे. एवढं म्हणा, पाणी सोडून द्या. रोज 1 मिनिट रामकृष्ण हरी भजन करा. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष शिल्लक राहिला तर पुन्हा कीर्तन सुद्धा करणार नाही. प्रमाणे गंभीरिंग नाही. ऐका प्रमाण. रामकृष्ण नाम सर्वदोष
ताकद नामचिंतनाची असते. म्हणून चला जाऊ द्या, आपला जो विषय संत कवी महिपती महाराजांचा संत लीलामृत नावाचा ग्रंथ आहे. आणि या संत लीलामृत मध्ये जसं नवनाथ ग्रंथात कथा आहे का, तशीच त्याच्यात आहे. फक्त एकच बदल आहे, जिथं बदल आहे तिथं आल्यावर सांगतो मी बरोबर. उत्तराखंडी साचार गौड बंगाल देश थोर त्रिलोकचंद राजा राज्य करीत. त्रिलोकचंद नावाचा राजा, त्याच्या मुलाचं नाव सांगल बरं, मी सांगतो उभी ऐका. गोपीचंद राजा अवधारी पित्या मागे राज्य करी, 1200 ते करोनी नारी विषय सरोवरी पौडला. महिपती महाराजांच्या बोलल्या. आणि असा हा विषयामध्ये रम्मान झालेला 1200 बायका. आणि त्याच्या आईचं नाव तर सांगा आता. आईचं वाह, या जुन्या मावल्यांचा तर नवनाथ पाठ असाल बा, पाठ. आता नाही, कारण जुन्या काळात घराघरात पोथ्या असायच्या. आता कुठं राहिलंय ते. आणि मग त्या मैनावती विधवा पण आल्यावर माडीवर फिरत होती. माडीवर फिरत असताना एक नाथ चाललेले आहे. त्या नाथाचं नाव आहे नाथ जालंधर. आणि आता इथं फरक आहे नवनाथ ग्रंथात आणि लीलामृत मध्ये. काय एकच फरक आहे, इकडं काष्टभार आहे आणि तिकडं गवताचा भार आहे. हा दोन्हीतला बरं. नवनाथ ग्रंथात गवताचा भार आणि इकडं काष्टभार आहे. आता त्या नाथांचा पहिला चमत्कार पाहिला मैनावतीने. काय चमत्कार? आयुष्य विधवा पण आलं, विधवा नाही पण आतापर्यंत गुरु केलेला नाही. आपला जन्म निरर्थक आहे, पती निघून गेला आणि गुरु केलेला नाही. मग अंतकरणामध्ये कोण गुरु करावा तर नाद दिसले जातात. पहिला चमत्कार पाहिला, अंग छाया पडली नाही भूमीवरी. जो माणूस अवतारी असतो त्याची सावली पडत नाही, आपली पडते. आज आता हे आभाळ आलेलं आहे म्हणून आपली दिसत नाही, तर आपली कायम पडते. आपली सावली त्याच दिवशी नसते. कधी? ज्या दिवशी आपण जाळलं जातो त्याच दिवशी सावली जाळली. तोपर्यंत आपल्यावर पहिला चमत्कार. आणि दुसरा चमत्कार, तो जो भारा आहे ना, भारा तो कसा चालला होता. शिरापासून हातभरी काष्टभार चालतो वरिगा. हातभर हात डोक्यावर टेकलेला नाही. बापरे केवढा चमत्कार आहे. पळत येते दंडवत केला, नाथ मला अनुग्रहित करा, शिष्यत्वानं स्वीकार करा. आता ती मोठी कथा आहे, शॉर्टकट घेतो कामापुरतं. केलं शिष्यत्वानं अनुग्रहित केलं. पण आता आपला मुलगा देखील अनुग्रहित व्हावा, जन्माला आल्याचा याचा व्यापार सफल होईल म्हणून काय करते, माडीवर वरून गंमत पाहते. 1200 बायका त्याला आंघोळ घालत होत्या. अरे 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 राजा या विषय भोगामध्ये रममान झाला. रडताना डोळ्यातून अश्रू टपकन पडला अंगावर. स्नान करताना वर पाहिलं, कोण रडतंय तर कोण आहे, आपली आई आहे. येतात, आई का रडते तू? राजाची आई आहे, एका राजाची पत्नी आहे, काय उणीव आहे तुला? नाही बाळा, कशाची उणीव? मला एकच उणीव आहे. ओवी किती गोड आहे. टाका. तू जायसाची होता तुझा पिता, काळे ग्रासी लावचिता. सुंदर देव होता त्याचा. या काळानं घाला घातला आणि भस्म झाला. तू सुद्धा तसाच होती. अगं आई, ज्याला मिळालाय तो एक दिवस जाणार आहे. नाही राजा, इथं आल्यानंतर मनुष्य शरीर मिळाल्यावर किती अमर झाले दाखवू तुला. तू सुद्धा अमरत्वाला प्राप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे. काय करू? त्या नाथांचा अनुग्रह. पण ही गोष्ट ऐकत होती कोण? त्या 1200 बायकातली एक प्रमुख होती. सांगल कोणी नाव? तिचं नाव आहे लुमावती. या लुमावतीनं विचार केला, कोबडी फावडी घेतली, हे जर गेले राज्य सोडून तर आपलं कसं होणार? मग तिने खूप भांड रचलं. अहो, तुमची आई रात्रीच्या वेळेला त्या नाथाकडे जाते, सगळ्या गावात चर्चा आहे, मला तरी काय घ्यायला. बस एवढं सांगितलं. आणि हा ट्रिपल पोलिओचा डोस. नाथाला उचललं, नारात टाकलं. खाली जल आश्रय, वायू आश्रय, दोन्हीच्या मध्ये नाथ समाधी अवस्थेत. आता बऱ्याच त्यांचे शिष्य आले, कानिफनाथ महाराज. आणि कानिफनाथ महाराजाला पाहिलं. मग या गोपीचंदाला वाटलं ह्यांना गुरु करावा. गेला गोपीचंद राजा, शिष्यत्वानं स्वीकार करा. काय नाव तुझं? या देहाला गोपीचंद म्हणतात. तळपायाच्या मस्तकाला गेली. लक्षात आलं ह्यानेच आपला गुरु टाकला. आता ओव्या ऐका, किती कशा ओव्या टाकल्या महिपती महाराज. का रे? तुझ्या देहाला म्हणतात का गोपीचंद? आरक्त नेत्र पाहिलं कानिफनाथ महाराजाला.
त्याच्या लक्षात आलं यांना कळालं गुरु आडात टाकलेला. आता ओवी ऐका किती गोड आहे. कस्तुरीच्या आळ्या केल्या, ते अमृतोदके भरले. काय लावायला पाहिजे होतं त्याच्या श्रीकांताला? कलकत्ता लावायला पाहिजे होता ना, पण कोण्या तरी गाढवानी तया माझी पलांडू लागली कांदा आणला. बरं त्यातले त्यात आता तर लय हाल. असा कांदा त्याच्यात आणला. हे नाही कळालं. पुढची ओवी ऐका, सगळ्यांना कळलं अशी. का रे? भगीरथीचं निर्मळ पाणी आणि त्याच्या पोटी अशी केरसून. इतक्या चांगल्या पवित्र मायबापाच्या पोटी तुझ्यासारखा जन्माला यावं. कळालं? शरण केला आणि मग त्याला अनुग्रहित केलं. पण आता 5 पुतळे तयार केले. ठेव किल्ल्यावर ठेवले. कर आदेश केला. आदेश गुरुदेव. त्वरित भस्म होईल. 5 पुतळे जळाले. आता राजा स्वतः उभा राहतो. कर आदेश. कानिपनाथ महाराज पाठीमागे. अनुग्रहित तू कर आदेश केला. आदेश गुरुदेव. कोण आहे? गोपीचंद. अजून वाचला शिरया, अमर झाली तुझी काया. त्यांची सरली एरझार झाला जवळ रुक्माई विठोबा रखुमाई, युट्यूबला सर्च करा, अनिल महाराज तुपे नाव टाका. सगळ्या नात्या संदर्भातली कीर्तन तुम्हाला ऐकायला भेटतील. भावा भावाचं, बहीण भावाचं, आईचं मुलाचं, आईचं मुलीचं, बापाचं मुलाचं, बापाचं मुलीचं, भाच्याचं आत्या, सगळे नाते तुम्ही घरी गेल्यानंतर युट्यूबला टाकून बघा. घरात लावून देत चला. कळू द्या आज लोकांना नाती काय असतात. रक्ताची नाती फार लांब चालली आता. बहीण चुलत बहीण कोणत्या गावात आहे काय काहीच राहिलं नाही. सगळं माणूस विसरला. कशामुळे विसरला? तुलसीदास. 3रा अध्याय आलेला आहे भक्ती विजय ग्रंथामध्ये तुलसीदासाचं चरित्र. त्याच्यामध्ये त्या ममता देवी नाव आहे भक्ती विजयामध्ये तुलसीदासाच्या पत्नीचं. तर त्या ममता देवीनं केलेला उपदेश इतका धारदार आहे. जाऊ द्या आता आपला विषय संपत आला. कामापुरतं घेतो. ज्या मातेच्या निमित्तानं आपण जमलात, खरं तर मी विनंती करेन या ठिकाणी या मातेची जशी सेवा केली त्यांच्या घरातल्या मुलांनी, आमच्या बाबाईबाई, तर यांची जी मुलं असतील, मुलं असतील, मुली असतील, नातू असतील, नातवंड असतील, सगळे, आणि आपला अनुभव असेल सगळ्यांचा. म्हाताऱ्या माणसाला काही लागत नाही, फक्त तुमच्या लेकरा बाळात राहण्याची इच्छा आहे की नाही त्यांची. काय लागतं दादा? थोडं थोडं जाऊन बोलतो. आई बाप आपल्या लेकरावर जितकं प्रेम करत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आजी आजोबा नातवावर करत असतात. कसं विसरतात? घेऊ द्या ना त्यांचा आनंद त्यांना. एकदा माणूस मातीच्या आड गेला, बहिणीनो रडाल तुम्ही सगळ्या. आई काय असते ते सांगायचं मला. रडाल तुम्ही. मला वाटतं हिकडच्या पेक्षा हिकडं लई पटकन तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमची म्हातारी माय, ज्या दिवशी माहेरात माय गेली समजायचं आता दिवाळीच्या सणाचा आनंदच घ्या. आई आई असते दादा, नाही सर येणार तिची कधी. आई आणि मुलगी फक्त धड वेगळे तुमचे, दोघीचा आत्मा एक असतो, एक असतो आत्मा. म्हणून बघा कित्येक मुली, एक 2 मिनिटं थांबा. कित्येक मुली आपल्याला होणारा सासूरवास आईला सांगत नाही का? हिला जर कळालं मला त्रास आहे, सासूरवास आहे, तर 10 वर्ष जगणारी माझी माय 5च वर्षाची आहे. म्हणून नाही सांगत सासूरवास मुलगी आईला.
तुम्हाला विनंती करतो दादा, लई मोठाले बंगले बांधा, लई मोठाले बंगले बांधा, पण तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर एका कोपऱ्याला तुमची म्हातारी आई आणि दुसऱ्या बाजूला तुमचा म्हातारा बाप, ही खरी शोभा असते दादा तुमच्या बंगल्याची, ही खरी शोभा. अरे एकदा वट्ट्यावरच दोन्हीतलं एक जरी कमी झालं ना, आई जरी गेली ना, समजायचं शोभाच गेली बंगल्याची. आपल्या आई आई असते. मला वाटतंय तुम्ही दिवाळीच्या सणाला जातात ना, तुमच्या भावाचा मुलगा कुठेतरी खेळत असतो, पळत जातो आणि तुमच्या आईला जाऊन सांगतो, ए ए ए आजी, आत्या आली. आत्या शब्द आहे का तुमच्या आईला? 75 वर्षाचं वय आहे तुमच्या मायचं, डोक्यावरचे केस पिकलेले, पांढरे सफेद केस आहे, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, मुखामध्ये दात नाही, हातात काठी आहे, पण ज्या दिवशी सांगतो ना नातू आत्या आली, आज हातात नाही काठी घेतो, माय कुठून शक्ती आली तिला, दान दान चालती आणि तोंडावून मुलीचा असा हात फिरवते, फार दिवसातून भेटलीस माझी माय, हाताला धरते, आतमध्ये नेते, सुखदुःखाच्या गोष्टी होतात आणि सोनाला सांगते काय असेल ते आपला असेल घरात, पण तिच्या समोर तिला कळू देऊ नको बरं का, काय आई असते. म्हणून तर एक कवी मनाची कल्पना आहे, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, गे जन्म फिरून येईल मी पोटी, खोटी ठरवून देवा हे गास मोठी, प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझा मी कोणत्या पायी. आईचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतात. आपली आई म्हातारी वाट्यावर बसलेली असते, आता इकडे पटकन करून बघा आणि तुम्ही तुमची मोटरसायकल चालू करून बघा, ती आई सारखी येण्यासारखी तुमच्याकडे पाहत राहते. तिला काय वाटतं माहिती का, ह्यांना सांगून जावा कधी परत येणार, तिला बाकीचं काहीच लागत नाही हो, कधी परत येणार आहे सांगून जावा. तुम्ही जर सांगितलं नाही ना, जोपर्यंत तुमची गाडी दिसते ना तोपर्यंत ती येण्यासारखी पाहतच राहते, पाहतच राहते. एवढंच नाही, ज्याची आई गेली त्याला विचारा आता महत्व, जो जो आपला रात्रीचा प्रवास आहे सगळ्यांचा, सगळ्यांना अनुभव येईल, जोपर्यंत तुम्ही घरी जात नाही ना तोपर्यंत तुमची आई झोपत नाही. तुमच्या गाडीचा आवाज यावा, दरवाजा उघडून बाहेर येते, तुम्ही सांगा बरं तुमच्या आईला, ए आई अगं प्रवास आहे, वेळ लागतो, झोपून घेत जा. ती आई काय सांगते माहिती का, राजा तू घरी येईपर्यंत मला जर झोप येईल तर मी आईच कसली. म्हणून विनंती माझी आपल्याला, सेवा नाही करायची नका करू, पण टाकून बोलत जाऊ नका आपल्या म्हाताऱ्या माय बापाला. एक वाकडा शब्द बोलाल, जसा पहारीनं घाव घेतो तसा काळजाला घाव पडतो त्यांच्या. 10 वर्ष जगणारी तुमची आई 5च वर्षात जाईल, मायबाप सांभाळा. थोडी जवळपास घाण केली, अरे आपण नव्हतो करत का, तुमची आई आहे ना ती बडबड करते, पण तुमची आई याचा विसर पडू देऊ नका. ती येण्यासारखी करते, बावचाळण्यासारखी करते, पण तुमची आई आहे ना याचा विसर पडू देऊ नका. मला हे गणित नाही कळालं अजून, माळवाडी करायला एक आई 5-5 लेकराचा सांभाळ करते, एक आई 5-5 लेकराचा सांभाळ करते. मायबाप 5 लेकरा मिळून फक्त एक आई सांभाळायची ना दादा, 5 लेकरा मिळून एक सांभाळायची. म्हणून विनंती आहे, मायबापाची सेवा, मायबापे केवळ कासी तेने नवजावे सकळ तीर्थाची धुरे. मला वाटतं महिपती महाराजांची एक ओवी आहे, आता नमो माता पिता ज्यांची सकळ तीर्थावनी वरिष्ठता, ज्यांचे निम्नर देह तत्वता लाभलो निज भाग्य. अशा मायबापांना किती महत्व दिलंय शास्त्राने, संतांनी. म्हणून मी विनंती करेल देवा पांडुरंगा परमात्म्या या मातेला परत
याच कुळामध्ये जन्माला घाल. साधू संतांची समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करून त्या वाटून तुला आता सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माने हरी तुका माने हरी तुका माने हरी